नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय। मी त्याला लय ओळखतो, मी सगळ्यांनाच लय ओळखतो किंवा मी अमुक अमुक व्यक्तीला लय ओळखतो, ही वाक्य बरेच वेळा आपल्या कानी पडतात। मला एक प्रश्न पडतोय, आपण त्याला लय ओळखतो पण आपण स्वतःला कितीपर्यंत ओळखतो? ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखू त्यावेळेस जग आपल्याला नक्कीच ओळखेल, यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे। म्हणून आजचा व्हिडिओ आहे की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, हे आपण उदाहरणाद्वारे जाणून घेऊया मित्रांनो। जेव्हा आपल्या अंगी असणारी अस्मितेची जाणीव ज्यावेळेस आपल्याला होते त्यावेळेस नक्कीच जग तुम्हाला सॅल्यूट केल्याशिवाय राहत नाही किंवा तुम्हाला ओळखल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। एक मेंढ्याच्या कळपामध्ये सिंहाचा छावा असतो, तो अगदी लहानपणापासूनच त्या मेंढ्याच्या कळपामध्ये असतो। त्याला त्याच्या स्वरूपाची जाणीव नसते की आपण सिंहाचा बछडा आहे। पण एके दिवशी मेंढ्या त्या जंगलातून हिंडत असताना तिथं त्या ठिकाणी त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये सिंह समोर ठाकतो। ज्यावेळेस हा त्याचा छावा, तर सिंहाचा छावा, तो स्वतः सिंहाला पाहतो, त्यावेळेस त्याला कळतं की आपण आपल्या अंगी असणारी किती मोठी ताकद वापरत नव्हतो किंवा आपल्या अंगी किती मोठी अस्मिता आहे। म्हणून तो सिंहाच्या पुढे गुरगुरायला लागतो। अगदी कुत्र्याच्या भुंकण्यालाही घाबरणारा तो छावा सिंहासमोर उभा ठाकला असताना तो त्याच्यासमोर तेवढाच धीटपणानं उभा होता, कारण त्याच्या स्वरूपाची त्याला जाणीव झाली होती की आपल्यामध्ये काय काय ताकद आहे याची जाणीव झाली होती। जीवन हे अनेक घटनांचं समुच्चय आहे, मग त्याला फेस केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या स्वरूपाची जाणीव होत नाही, आपल्यामध्ये किती ताकद आहे याची जाणीव होत नाही। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे। जसे त्या छाव्याला आपण सिंहाचा बछडा आहोत याची जाणीव झाल्यानंतर तो गुरगुरायला लागला। आपलंही तसंच आहे मित्रांनो। याला त्याला ओळखण्यापेक्षा आपण ज्यावेळेस स्वतःला ओळखू ना, निश्चित आपली अस्मिता जागृत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्याची अस्मिता जागृत होती आणि तोच खरा युग पुरुष बनतो। अगदी सहज साधारण इतिहासामध्ये डोकावताना तुम्हालाही माहिती आहे की महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमधून येताना फक्त गांधी म्हणून ओळखले जायचे, परंतु त्यांच्या अंगी असणारे अहिंसात्मक वृत्ती किंवा त्यांच्या अंगी असणारी अहिंसा किंवा त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांची ज्यावेळेस त्यांना जाणीव झाली त्यावेळेस ते महात्मा झाले आणि त्यांना लोक महात्मा गांधी म्हणू लागले। जिवंत ज्वलंत अशी उदाहरणं आहेत मित्राकडं, आपल्याकडं आपण सुद्धा आहे ना। काही जण म्हणतात की मला कुणाचा आधार नाही। मित्रांनो, याची मला जरा कीव येते। तुम्ही म्हणाल हे काय सर काय बोलताय? नक्कीच कीव येते। मला कुणाचा आधार नाही हे वाक्य उच्चारल्या बरोबर कीव येते। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी शक्ती जर असेल तर ती कुणाच्या आधाराची नाही, तर ती तुमच्या आतमध्ये असते, लक्षात ठेवा। आणि जी शक्ती देवानं तुम्हाला तुमच्या अंतरंगात दिलेली आहे त्याच्यासाठी कुणाचा आधार कशाचे गरजेचं? सांगा ना तुम्ही, आधाराची काय गरज आहे? जर तुम्ही निद्रिस्त असाल तर लक्षात ठेवा, निद्रिस्त असणारा इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारा कधीही निद्रिस्त होत नाही। आपल्या अंगी थोरपणाची बीजे असतातच हो। अगदी त्याला रुजवायचं असेल, फुलवायचं असेल तर उत्साहाचं पाणी त्याला फिरल्याशिवाय ते रुजत नाहीत आणि ते फुलत नाहीत, हेही तितकं सत्य आहे। जर आपल्याकडे उत्साह नसेल तर आपली ती बीजे जे आहेत थोरपणाचे ते करपून जातील मित्रांनो। म्हणून करपून जाऊ नये याच्या आधीच तुमच्यामध्ये असणाऱ्या शक्तीचा उपयोग करून ती बाग फुलवण्याचं काम करा मित्रांनो। एखादी बाग फुलली असेल तर पाहणाराच कोण नसेल तर बागेला काय किंमत सांगा ना। अगदी तसंच आहे आपलं अंतरंग। आपण जर स्वतःला ओळखू नाही शकलो तर आपल्यामध्ये असणारा एखादा महात्मा, आपल्यामध्ये असणारा एखादा लेखक, आपल्यामध्ये असणारा एखादा कलाकार, आपल्यामध्ये असणारा एखादा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, उद्योजक असेल, नवे एखादा जगाचा पोशिंदा शेतकरी असेल, तो आपण कसं ओळखू शकू? अगदी निद्रिस्त पडलेला असेल तो। म्हणून निद्रिस्त राहू नका। तुमच्या अंगी अद्भुत शक्ती आहे, तिचा वापर करून तुम्ही स्वतःला ओळखायला शिका मित्रांनो। एक उदाहरण सांगतो, तुम्हाला नक्की आवडेल।
एक बैलगाडीवाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये चालला असताना त्याच्या बैलगाडीची चाकं त्या चिखलामध्ये रुततात. काही केलं त्याला ते चाकं निघत नव्हते किंवा ती गाडी त्या ठिकाणी हलत नव्हती. त्यांनी थोर माणसाकडून ऐकलं होतं की हनुमानाची पूजा किंवा हनुमानाचा धावा केला की हनुमान नक्की संकटाला पावतो. खरं आहे, संकटाला पावणारा म्हणून हनुमान यांची गाथा किंवा आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत. तोही त्या हनुमानाचा धावा करतो. मित्रांनो, हनुमानाचा धावा केल्यानंतर हनुमान त्याच्या समोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात की काय मदत हवी आहे बोल. त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही संकटामध्ये मदत करता, मला माहिती आहे संकट निवारण करण्याची तुमच्याकडे ताकद आहे. माझी गाडी रुतली आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, चिखल जास्त असल्यामुळं मला काही निघत नाही, म्हणून मी तुमचा धावा केला आणि तुम्ही मला नक्की मदत कराल. हनुमान म्हणतात ठीक आहे, मी तुला मदत करतो, पण एक अट, एकच अट आहे ती. तो शेतकरी म्हणतो कोणती अट आहे. त्यावेळेस तो म्हणतो तू पुढं ओढायचं, मी बैलगाडीला मागून ढकलतो, पण मी ढकलत असताना तो मागं ओळून पाहायचं नाही. जर का तू मागं ओळून पाहिलं तर मी निद्रिस्त होईल किंवा मी या टिकावून लुप्त होईल, असं हनुमानजी त्या भक्ताला सांगतात, त्या शेतकऱ्याला सांगतात. शेतकरी ती अट मंजूर करतो आणि बैलगाडी ओढायला लागतो आणि थोड्या वेळानं बैलगाडी ओढायला लागल्यानंतर निघते त्या चिखलातून आणि शेतकरी पुन्हा पुढे गेल्यानंतर थांबतो आणि मागं वळून पुन्हा हनुमंताला म्हणतो की तुम्ही मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. हनुमान म्हणतो अरे वेड्या, मी फक्त इथं उभा आहे, मी काही गाडीला हात लावला नाही, फक्त मी आहे म्हणून तू तेवढ्या ताकदीनं तेवढ्या शक्तीनं समोर गेलास आणि तूच स्वतः ती गाडी बाहेर काढलीत. मी काहीही केलेलं नाही, कारण तुझ्या अंगामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की तू स्वतःची ओळख स्वतः बनवू शकतो. मित्रांनो, खरं आहे, स्वतःची ओळख स्वतः बनवायची असेल तर स्वतःच कार्य करायला लागतं आणि जेव्हा आपण अंतरंगामध्ये वाकून बघतो त्यावेळेस आपल्याला आपली उंची किंवा आपल्यामध्ये काय दडलेलं आहे हे सापडतं. जसं की हिऱ्यावरची धूळ झटकल्यानंतर हिरा चकाकतो, तसे आपल्या मनावर आलेली मरगळ झटकल्यानंतर आपण त्या ठिकाणी होतो. स्वतःला ओळखल्यानंतर अगदी रंकाचा राव तयार होतो. स्वतःला ओळखल्यानंतर प्रत्येक गोष्ट शक्य होते. म्हणून या नवीन वर्षाच्या या सुरुवातीलाच आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या स्वरूपाची जाणीव झाली पाहिजे. कथा रूपकात्मक असतील पण त्या कथेतून आपण बोध घेतला पाहिजे. जगातील अद्भुत शक्ती कुठं असेल तर ती आहे आपल्या अंतरंगामध्ये. मित्रांनो, हे अंतरंगामध्ये आपण कोण आहात हे आधी स्वतःला ओळखा आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखाल जग तुम्हाला ओळखेल आणि जगानं तुम्हाला ओळखावं यासाठी तुम्ही स्वतःची आयडेंटिटी करा. असं महान बना की महान ज्या व्यक्तींची लिस्ट असेल त्यांच्यामध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी असेल. यासाठी तुम्ही तशी तुमची आयडेंटिटी बनवा आणि हे कधी करू शकतो तर स्वतःला ओळखण्यासाठी. म्हणून तुम्ही स्वतःला ओळखून महान बनावं यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे शुभेच्छा देतो. धन्यवाद.